आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील पळसगाव येथे पशु सर्वरोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विविध गावातील शेतकऱ्यांच्या 160 जनावरांवर उपचार करण्यात आले। या शिबिराचे आयोजन सातारा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप फडतरे यांच्या वतीने करण्यात आले होते। शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, सातारा विकास प्रतिष्ठान, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था पुणे, जिल्हा पशुसंवर्धन विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तर पळसगाव येथे पशूंसाठी सर्वरोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विकास वास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे चिकित्सालय अधीक्षक डॉक्टर कविता खिल्लारे, डॉक्टर आयथल आणि कातर खटाव गावचे माजी सरपंच अविनाश बागल यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरादरम्यान पळसगाव आणि भागातील अनेक पशूंचे आरोग्य तपासणी, रोगनिदान, औषधोपचार करण्यात आले। तसेच प्रतिबंधात्मक उपाय, जंत निर्मूलन करण्यात आले। शिबिरादरम्यान प्राण्यांना विविध औषधोपचार करण्यात आले, तर 7 अश्वांना विविध आजारावर उपचार करण्यात आले आणि आजूबाजूच्या वस्त्यांवरील सर्व पशूंची पाहणी करून आजारी पशूंचे उपचार करण्यात आले। असे एकूण 160 पशूंची तपासणी आणि उपचार करण्यात आले। शिबिराचे आयोजन प्रदीप फडतरे, अध्यक्ष सातारा विकास प्रतिष्ठान पळसगाव यांनी केले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर महेश रंगणेकर, डॉक्टर स्मिता कोल्हे, डॉक्टर साईनाथ भोकरे, डॉक्टर रवींद्र जाधव तसेच डॉक्टर राजू घाडगे आणि पुण्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर दास, डॉक्टर संघरत्न बहिरे तसेच खटावचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर गावडे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर इनामदार तसेच महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी यांनी मोलाची साथ दिली। आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियमित अंमलबजावणी करण्याचे मार्गदर्शन करून डॉक्टर भोकरे यांनी सर्व आयोजक आणि गावकरी यांचे आभार व्यक्त केले। हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ज्ञानदेव घाडगे, धनाजी फडतरे, संतोष घाडगे, सुरेश फडतरे, प्रकाश कुबेर, सतीश फडतरे गुरुजी, पंढरीनाथ फडतरे गुरुजी, खातवड निवास फडतरे, वसंत फडतरे तसेच समस्त ग्रामस्थांनी भरपूर सहकार्य केले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत पळसगाव येथे। पळसगाव येथे एक नुकताच पशु संवर्धनाचा कार्यक्रम पडला। शिरवळचे टीम आली होती। जवळपास 160 जनावरांना रोग निदान शिबिर असं त्यांनी राबवलं। 160 जनावरांना मोफत शिबिर, रोग निदान, सर्व रोग निदान शिबिर असं पार पडलेलं आहे। नुकताच कार्यक्रम झाला, तर त्याविषयी आपण तर इथं मान्यवर आहेत त्यांच्याकडून जाणार। सर गुरुजी, काय सांगाल तुम्ही? सातारा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप फडतरे याने हा कार्यक्रम घेतलेला होता। अच्छा। आता सकाळच्या वेळेमध्ये स्पीकर वगैरे सगळं होतंच। अच्छा। पण साधारणपणे 9-9:30ला उद्घाटन केलं। तुमचे कातरगावचे माजी सरपंच बागल, संतोष बागल यांच्या हस्ते उद्घाटन झाले। हित कापून आणि एका गायीचं पूजन सुद्धा केलं, ते देशी गायीचं। बरं। आणि मग या पशुचिकित्सा कार्यक्रमाला सुरुवात झाली। इथे काही लोक, येरवड्याचा एक माणूस मेंढीचं कोकरू घेऊन आलेला होता। अच्छा। पुन्हा काही बाकीचे जनावर आणलेली होती। असं ग्रामपंचायत ऑफिसच्या पुढं त्या जनावरांची तपासणी केली आणि योग्य औषधोपचार केला। कारण तज्ज्ञ लोक होते, डॉक्टर लोक तज्ज्ञ होते। बरं। कारण शिरवळला 5.5 वर्षाचा कोर्स आहे जनावरांच्या डॉक्टरांचा, आणि त्याच्यातील काही विद्यार्थी त्यांनी आणलेले होते। त्यांनी इथं काही तपासणी केली आणि पुन्हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या वस्तीवर जाऊन, गोठ्यावर जाऊन त्या जनावरांची तपासणी केली। अच्छा। अशा पद्धतीने त्याचा मोठा कार्यक्रम झाला। अच्छा। आणि तर ते आता आपल्याला म्हणजे जनावरांच्या बाबतीत त्यांच्याकडून काय, म्हणजे जनावरांना म्हणजे कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे का, असं काय म्हणजे त्यांनी एक हे केलं, म्हणजे सूचना दिल्या, गायडन्स केलं? त्या लोकांनी सांगितले की जनावरचा गोठा स्वच्छ असावा, त्याची गोचिड वगैरे होत नाही, पुन्हा त्यांच्या आहारामध्ये काही बदल असावे, त्याच्यावर मग ते
जोपासले जातात. फक्त एकच मुद्दा की इथं काय रोग नसल्यामुळं हां लोकांना त्याची काय आवड वाटली नाही. बरं कारण काय काय एखादी साथ आली का नाही म्हणजे शेतकरी पळतात जनावर घेऊन, हां हां तसं काय झालं नाही. आणि उन्हाळा असल्यामुळे त्यांनी जनावर बाहेर बी काढली नाहीत. अच्छा डॉक्टर लोकांनी प्रत्यक्ष जाऊन हां त्या वस्तीवर जाऊन त्यांना उपचार केले. अच्छा पळसगावमध्ये बरेचसे म्हणजे कार्यक्रम. तुम्हाला म्हणायचं आहे डॉक्टर मग जनावर काय इथं आली नाहीत, कोणी काय गोट्यातून बरं, पण डॉक्टर लोकांनी जाऊन तिथं ऑन दी स्पॉट तिथे जाऊन जनावर देखभाल केली, 2 कशा तऱ्हेने पालन केलं पाहिजे अशा सूचना केल्या. गाडी या बाजूला एक गाडी हां आणि त्यांची त्या तपासणी केल्या आणि योग्य मार्गदर्शन त्यांना केलं. तर ओके. तर आता आपण इथे आपल्या समोर आहेत विठ्ठल घाडगे. तर त्यांच्याकडून आपण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर साहेब काय सांगाल? तो प्रदीप एक व्यक्ती अशी आहे की त्याला गावाबद्दल बरीचशीच आस्था आहे. अशा अच्छा. जनरल कार्यक्रमामध्ये त्याला बरीचशीच आस्था आहे. पाठीमागं त्यानं एक झाडे लावण्याचा पण कार्यक्रम हाती घेतला होता. अच्छा पुन्हा एक वैद्यकीय शिबिर घेतलं. टीम अशी देवाधर्माला नेऊ हां. आणि त्या देवाधर्माला ही झाडं त्याने वाटली होती आणि त्या झाडाचं जर तुम्ही संगोपन केलं अच्छा. तर अनेक तुम्ही सांगाल त्या देवापर्यंत आपण दर्शनाला आणि अशी एक त्यानं टीम मागं राबवली होती. अच्छा आणि आता तो या संवर्धनाचा तो अध्यक्ष आहे आणि त्याला असं वाटलं की प्रतिष्ठानचे अध्यक्ष हा आहेत, प्रतिष्ठानचा तो सातारा अध्यक्ष आहे. विकास प्रतिष्ठान. हां तर त्याला असं वाटायला लागलं की गावातली माणसं आहेत आज या जनावरांची किंमत म्हणजे मोला मागायची होऊन बसलेली आहे आणि आपल्या गावाचं खेडोती गाव असल्यामुळे इथं कुणी डॉक्टर वगैरे पोचतात का नाही म्हणून त्यानं ती इथं प्रतिष्ठानची जी टीम आहे डॉक्टरांची टीम आहे अच्छा. ती टीमचं इथं त्यानं हेच भरवलं शिबिरच भरवलं. अच्छा आता शिबिरामध्ये काय आहे ऊन होतं किंवा आमच्या गावात जवळजवळ म्हणजे शेतकरीसुद्धा अशा पद्धतीनं जनावर सांभाळतात की व्यवस्थित प्रमाणे. त्याच्यामुळं रोगराईचा बी तेवढा संदर्भ नसल्यामुळं शेतकरी थोडेसे यायला सकाळी इथं डायरेक्ट शिबिरामध्ये यायला थोडंसं त्यांनी कमकुवतपणा दाखवला. परंतु डॉक्टरांनी स्वतः त्याचं एक हे केलं की त्यांनी स्वतःहून 2 टीम करून या गावातल्या प्रत्येक गोट्याला प्रत्येक वाडी असेल प्रत्येक गोटा आहे त्या गोट्याला प्रत्येक गोट्याला त्यांनी स्वतःहून हजेरी लावली. आणि तिथं काय कमी आहे किंवा तुम्ही आता एवढं चांगल्या प्रकारे सांभाळतायत परंतु अजूनही तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल किंवा जनावरांचं संवर्धन कशा प्रकारे होऊ शकतं इथं. आणि समजा आज तुमची 2 लिटर गाय दूध देत असेल तर ती 3 लिटर 4 लिटर कशी देऊ शकते, याला खाद्य काय देऊ शकता किंवा याला कशा प्रकारे सांभाळलं पाहिजे याचं पण शेतकऱ्यांनी त्यांनी सजेशन दिलं. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांनी चांगल्या प्रकारे चांगल्या आली होती प्रकारे शिरवळची. ते जवळजवळ टीम अशी होती की 61 लोक त्यांची होती. अच्छा त्या टीम मध्ये 61 लोक होती. शिकाऊ डॉक्टर होते, अभ्यासू स्वतः डॉक्टर, शिकाऊ तज्ञ डॉक्टर, डॉक्टर होते. तज्ञ अशी डॉक्टर. ती टीम होती आणि 2 गाड्या करून ते आले होते. मोठ्या लक्झरी 2 करून आले होते आणि फार मोठा त्यांनी म्हणजे प्रतिसाद दिला किंवा इथल्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची त्यांनी सूचना दिली की बाबा आपण कुठलं जनावराला कुठल्या प्रकारे सांभाळलं पाहिजे. अच्छा हे फार मोठं त्यांनी ज्ञान दिलं शेतकऱ्याला. काय सांगाल शेवटी 2 शब्द? प्रदीप फडतरे माझे तसे बंधू त्यांनी असे गावासाठी भरपूर काय काय केलेलं आहे आणि भाऊंनी आमचे गुरुवर्य फडतरे गुरुजी यांनी तर तुम्हाला सगळी माहिती दिली आहेच. अच्छा त्यामुळं काय मला काय बोलण्यासारखं आता काय नाही आहे. शेवटी त्यांचा डॉक्टर लोकांचा सत्कार चांगला करून सत्कार चांगला जेवण चांगलं मागवलं होतं त्यांनी. अच्छा अच्छा जेवण घातलं आणि मग ती म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार चांगल्या चांगल्या तऱ्हेने केला आणि प्रकारे. जनावरांना बी कसं सांभाळलं पाहिजे, सर्व रोग निदान शिबिर. जाता जाता त्याला त्यांचं ते शेड बघायचं होतं. मानेवाडीच्या शेडमध्ये बघितलं का? गेले हां मग ते आदर्श गोठा आहे तिथे अच्छा अच्छा मानेवाडीच्या पलीकडच्या बाजूला आहे का नाही त्याला त्यांना गेले त्याला त्यांना मानेच्याला. अच्छा मग त्यांच्या बी तिथे व्हिजिट त्यांनी व्हिजिट दिली. भेट देऊन जनावरांची तपासणी केली. तर अशा तऱ्हेने मंडळी तिथं नुकताच कार्यक्रम पार पाडला आणि आता मान्यवरांनी आपल्याला त्या कार्यक्रमाविषयी जनावर सर्व रोग निदान शिबिर कसं पार पडलं याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. ओके धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.